तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. फायनली आपण आलो किल्ल्यावर. तरी पुण्यावरून 70 किलोमीटर अंतरावर असलेला वसलेला किल्ला म्हणजे हा तोरणा किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवघ्या 16व्या वर्षी सर्वात प्रथम स्वराज्यामध्ये तोरण बांधलं तेच म्हणजे तोरणा किल्ला. महाराजांच्या विजयानंतर महाराजांनी गडाचं नाव बदललं. पहिलं नाव होतं ते तोरणा आणि परत महाराजांनी पुनर्रूपात नाव दिलं ते मित्रांनो प्रचंडगड. का तर प्रचंड असा बलाढ्य मोठा किल्ला असल्यामुळे तिथं नाव प्रचंडगड असं ठेवण्यात आले. आणि महाराजांच्या काळात त्यांनी 5,000 रुपये एवढा खर्च करून ज्या इमारती पडल्या होत्या त्या इमारतीचं पुनर्रूपण निर्माण केलं आणि गडाचं संरक्षण केलं. हा किल्ला नेमका बांधला कुणी व कधी याचा पुरावा आजही मित्रांनो उपलब्ध नाही. इथल्या लेण्यांच्या व मंदिराच्या अवशेषावरून शिवपथाचे आश्रम असावे असा अर्थ काढला जातो. इतिहासकारांना सुद्धा माहीत नाही मित्रांनो का हा नेमका किल्ला बांधला कधी व कोणी. तर नमस्कार मित्रांनो, आपण चालू आहे पुण्यावरून. तर पुण्यावरून 70 किलोमीटर अंतरावर असलेला वसलेला किल्ला म्हणजेच सिंहगड. तर सिंहगडला जाण्यासाठी मित्रांनो आपल्याला मार्ग आहेत. सातारा रोडवर असलेल्या नरसापूरवरून एक रस्ता जातो, तो वेल्ली गावापर्यंत जातो. तसेच सिंहगड रोड, खडकवासला व खानापूर, पाबेघाट हेही मार्ग आपल्याला उपलब्ध आहेत. तर आपण निघलो होतो पुण्यावरून 6:30 वाजता मित्रांनो. का तर सकाळी जाता जाता गाडीमध्ये पेट्रोल वगैरे टाकलं. पेट्रोल पंप पण बंद होता, त्यामुळे आम्ही 6:30 वाजेपर्यंत पेट्रोल पंपावर होतो. मग पेट्रोल पंपावरून पेट्रोल वगैरे टाकून मी आणि माझा सहकारी आदिनाथ बावरे आम्ही गाड्याकडे निघालो. तर मित्रांनो आपण जसं किल्ल्याच्या दिशेने जात होतो तसं मित्रांनो पूर्णपणे दिवस हा उजडला होता. आणि फायनली आपण पोचलो. इथून चालवत होते मित्रांनो शिमिटाचा रोड. आपण फायनली गेलो, गाडी वगैरे पार्किंग केली आणि तुम्ही बघू शकता पूर्णपणे दिवस उजडला होता. तर चला जाऊया. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तुमच्यासोबत आहे प्रभास गोडके आणि माझा मित्र आदिनाथ बावरे. तर आम्ही आलो आता गाडीची पायथ्याशी, गाडी वगैरे पार्किंग करून आता आम्ही चाललोय आता पहिल्यांदा शिमिटाचा रोड. इथून चालू झाला जो कच्चा रोड. तर चला जाऊया मित्रांनो आपण वर. पूर्ण आपण आता किल्ला एक्सप्लोर करणार आहेत. खूप दिवसानंतर आपण या किल्ल्यावर आलोय. तर चला सांगूया आपण त्यावेळेस अनुभव कसा येतोय ते. तसेच मित्रांनो पुरंदरच्या तहामध्ये जे किल्ले मुघलांना दिले तर त्या तहामध्ये तोरणा किल्ला हा नव्हताच, हे तुम्हाला माहित होतं का? तर मित्रांनो आपण आलो पहिल्या टप्प्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता सूर्य उगवताना, सूर्याचा उगम सुरू झालेला आहे. आता आपण जाऊया पुढे. आपल्याला खूपच उशीर झालेला आहे आज. आपण जाऊया. तुम्ही बघू शकता रोड कसा आहे, पूर्णपणे मातीचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा तोरणा किल्ला जिंकून घेत स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं होतं. म्हणूनच प्रत्येक स्वराज्य प्रेमीला या किल्ल्याबद्दलचा इतिहास आणि माहिती असणं खूपच गरजेचं आहे. हेच माहितीची बाब ध्यानात घेऊन आपण तोरणा किल्ल्यात प्रवास सुरू ठेवला. तर जय शिवराय मित्रांनो, फायनली आपण आलेलो किल्ला तोरणाच्या पायथ्याशी. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी किल्ला जिंकलेला आहे तो म्हणजे तोरणा. आणि तोरणा किल्ला जिंकूनच स्वराज्यामध्ये पहिलं तोरण बांधून याचं नाव तोरणा असं दिलं. आणि परत तोरणा किल्ला जिंकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी याचे नाव प्रचंडगड असेही केलं. का तर हा किल्ला प्रचंड किल्ला आहे, त्यामुळे याचे नाव प्रचंडगड असे केले. तर चला आपण जाऊया आणि पुढील माहिती तुम्हाला नक्की पुढे आपण वर आलो तर मित्रांनो आपल्याला पहिल्यांदा लागते ते रेलिंग राहते. तर महाराष्ट्र शासनाने ह्या पर्यटनासाठी खास रेलिंग केली आहे. तर जसं जसं आपण वर जाईल तसं मित्रांनो तुम्ही बघू शकता पूर्णपणे रेलिंग हे तुटलेले आहे. तर इथून जाताना सावधान आणि काळजीपूर्वक जावा. तर पूर्णपणे इथली वरची रॉकची तुटलेली आहे. आपण आलो फायनली लास्ट टप्प्यामध्ये. तर तुम्ही इथून येताना सावकाशात जावा, का तर पूर्णपणे रेलिंग ती तुटलेली आहे. तर पावसामुळे पूर्णपणे तुटून गेलेले आहे. तर इथून येताना तुम्ही सावकाशात जावा, काही अपघात घडू शकतो. तर चला मित्रांनो आपण जाऊया वर. फायनली आपण आलेलो आहे. मित्रांनो आपल्याला 1.5-2 तासाच्या प्रवासानंतर जो दरवाजा लागतोय बलाढ्य मोठा दरवाजा पडलो. किल्ल्याचं काम अजूनही चालू आहे. 1 वर्ष झालं किल्ल्याचं काम चालू आहे. थोड्या दिवसामध्ये काम कम्प्लीट होईल. नक्की तुम्ही विजिट करा. आणि असं प्रत्येक किल्ल्याची दुरुस्ती झाली पाहिजे अशी सर्वांचीच मनापासून इच्छा आहे. चला जाऊया. दरवाजाच्या मुख्य द्वारापाशी कोटीद्वार. तिथे आपण पाठीमध्ये मिनी दरवाजातून आलो जाता फायनल तरी तुम्ही बघू शकता. शत्रू जर हल्ला केला तर ह्या दरवाजातून तुम्ही आत जाऊ शकत नाही. तर इथेही तुम्ही बघू शकता दरवाजा एवढा मजबूत आहे. तर शत्रू पूर्णपणे जमून आलेला असतो. तर त्या खाचीतून आपण पूर्वीच्या काळात त्या खाचीमधून सैनिक वरून हल्ला करू शकतात. त्यामुळं शत्रूला आत जाण्याची संधी भेटत नाही. प्रयत्न केला हत्तीच्या साह्याने दरवाजा तोडण्याचा तर तुम्ही बघू शकता दरवाजावर मोठे मोठे आकारचे खिळे बसवले आहेत. त्यामुळे हत्ती साह्याने हे दरवाजे तुटू शकत नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हा तोरणा किल्ला जिंकून घेतल्यानंतर ह्या किल्ल्याच्या नंतर बळकटी मिळव यासाठी बरंचसं कामकाज करून घेतलं. ते कामकाज करत असताना त्या कामगारांना या किल्ल्यावरती सोन्याच्या मुलाला हंडे भेटले. तर मित्रांनो, आपण मुख्य दरवाजातून थोडं समोर थोडं आलं की आपल्याला पाहायला भेटेल पोपट टाकी. पाणी होतं ते किल्ल्यावरच्या बांधकामासाठी वापर केला, त्यामुळे तिथून पाणी पूर्णपणे केलेलं आहे. तुम्ही बघू शकता त्या काळातलं बांधकाम त्या स्थितीमध्ये साईड त्याचं खराब झालेलं आहे. तर हे काम मित्रांनो काही दिवसात होऊन जाईल. आणि तुम्ही बघू शकता एक छोटंसं देवीचं मंदिर. दर्शन घेऊन आपण जाऊया पुढे. आणि पुढे गेले की आपल्याला मित्रांनो लक्कडखाना बघायला भेटेल. का तर लक्कडखान्यामध्ये पर्यटनासाठी राहण्यासाठी उत्तम अशी सोय आहे. तर हे तुम्हाला आम्ही दाखवतो. आणि आता ह्या किल्ल्यावरती पर्यटनासाठी अवेलेबल नाही मित्रांनो, बट म्हणजे राहण्यासाठी वगैरे किल्ल्यात पूर्णपणे बांधकाम चालू आहे. आता बंदी घातलेली आहे काही दिवसापूर्वी. आता आपण देवीचे दर्शन करून जाऊया. मित्रांनो, आपण आलेल्या लक्कडखान्या ठिकाणी. तर तुम्ही बघू शकता पूर्णपणे याचं काम मित्रांनो हे खराब झालेलं आहे. बांधकाम तर आहे असं आहे पूर्वीच्या काळातलं, फक्त याचे कौल आहेत का ते पावसा पाण्यामुळे पूर्णपणे खराब झाले आहेत. आता लक्कडखाना पूर्णपणे आहे असं आहे. जुन्या काळातले टिकाऊ बांधकाम तुम्ही बघू शकता. तर जाऊया आपण पुढील. काळजीपूर्वक जाणं तर काही करू शकते. एक चुकीचं पावल तर थेट स्वर्गाची चाहूल. पावसाळ्यात तर पूर्णपणे मित्रांनो इथून जाणारी जी वाट आहे ती झुंजारमाचेकडून ही खूप अवघड असू शकते. तर तुम्ही इथून जाताना काळजीपूर्वक जा. तर मित्रांनो, काही वर्षापूर्वी इथेही खूप अपघात झालेत. तर इथून जाताना तुम्ही काळजीपूर्वक जावा. तर तुम्ही बघू शकता पूर्णपणे रेलिंग आहे ती पूर्णपणे तुटलेलं आहे मित्रांनो. तर इथून जाताना काळजीपूर्वक आणि व्यवस्थित जा. आणि तुम्ही बघू शकता तुमच्या नजरेसमोर आहे ती झुंजारमाची. तर मित्रांनो, आपण पोहोचलो ते झुंजारमाचेपाशी. आणि झुंजारमाचेपासून इथूनही जाताना आपल्याला एक मित्रांनो लागते ते गुप्तद्वार. जुन्या काळात गुप्तद्वार म्हणजे चोर दरवाजा असेही म्हणतात. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, जुन्या काळातलं बांधकाम आजही त्याच रीतीत आणि त्या सुस्थितीत आहे. तर तुम्ही बघू शकता आतलं बांधकाम पूर्णपणे व्यवस्थित आणि आहे असंच बांधकाम आहे. तर मित्रांनो, आपण निवडलेले आहे ते रोप. तर चोर दरवाजातून आपण खाली उतरले की आपल्याला जायला लागते ते रोप. तर मित्रांनो, रोपवरून जाताना तुम्ही सावकाश जावा. तर रोप मित्रांनो पूर्णपणे तुटलेले आहे आणि खराब झालेले आहे. आणि रोप हातात पकडायला पण येत नाही. तर आम्ही कसं खाली उतरलो. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या नजरेसमोर आहेच ते झुंज देणारे झुंजधर्माची. आणि मित्रांनो, इसवी सन 1470 ते 1480 दरम्यान बहमानी राजवटी मलिका अहमद यांनी हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला आणि नंतर हा गड छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात आणला. आणि आपल्या राज्यात गड आणले मित्रांनो. ह्या गडावरचे पूर्णपणे बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये पूर्णपणे व्यवस्थित केले होते. आणि नंतर छत्रपती संभाजी महाराजांची निगडून हत्या झाली तेव्हा हा किल्ला मुघलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो पुन्हा किल्ला मराठा साम्राज्यात आणला. आणि इसवी सन 1704 मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला आणि किल्ला जिंकला. कुतुब अलगम म्हणजे दुर्गविजय असे नाव ठेवण्यात आले. आणि पुन्हा मित्रांनो 4 वर्षांनी सरसेनापत नागाची काकडे यांनी गडावर लोक ठरवली आणि पुन्हा मराठा साम्राज्यात आणला. आणि हा गड आपल्या मराठा साम्राज्यात कायमत राहिला आणि असाच स्वराज्याचा ध्वज फडकत राहिला. हेच ते पाण्याची टाकी मित्रांनो, हे झुंजार माचेवरील. आजही मित्रांनो या टाक्यामध्ये पाणी आणि तुम्ही बांधकाम बघू शकता. आजही एवढ्या वर्षानंतर बांधकाम व्यवस्थित आणि सुरळीत आहे. तुम्हीही गेला तर तुम्हाला बांधकाम आहे असे भेटेल आणि पाणी. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. प्रत्येक उन्हाळ्यामध्ये आपण प्रत्येक गड किल्ल्यावर जातो. प्रत्येक ठिकाणी खूप सारे गड किल्ल्यावर जाऊन आलोय. पण मला आजपर्यंत समजलं नाही की प्रत्येक किल्ल्यावर उन्हाळ्यामध्ये हे का जाळलं जातं. हे मला आजपर्यंत माहीत नाही. हे असं का करतात. तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. ह्याचा कोणत्या कारणामुळं हे प्रत्येक किल्ल्यावर प्रत्येक आजूबाजूच्या किल्ल्याच्या तटबंदीच्या अवतीभोवती जेवढे ठिकाणी गवत वाढलेलं आहे, झाडं वाढलेले आहेत, ते प्रत्येक ठिकाणी जाळलं जातं. त्याचं कारण काय? नमस्कार मित्रांनो, 1486 दरम्यान बहमानी राजवटी मलिका अहमद यांनी हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला आणि नंतर हा छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला.
आणि नंतर 1704 मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व हा किल्ला ताब्यात घेतला. आणि पुढे 4-5 वर्षानंतर सरसनबत नगाशाकडे पुन्हा गडावर लोक चढवली आणि मराठा साम्राज्यात आणला व गड काही मराठा साम्राज्यात राहिला. तुम्ही मित्रांनो बघू शकता, हा गड आहे असा आहे आणि हा गड जिंकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी याच्यावर 5,000 एवढा खर्च केला व इथल्या इमारती जे कोसळल्या होत्या इमारतीचं बांधकाम पूर्णपणे केलं. तर तुम्ही मित्रांनो बघू शकता, हा कडा पूर्णपणे व्यवस्थित आणि एवढा मोठा मजबूत आहे. आणि तुम्ही बघू शकता लकड किल्ल्याच्या पाठीमागच्या बॅक साईड लकड किल्ल्याचं बांधकाम आहे त्या परिस्थितीमध्ये फक्त त्याच्यावरचे कौल आहेत ते मित्रांनो पूर्णपणे कौल पडले. तर मित्रांनो हे महादेवाचं मंदिर आहे, शिवलिंग. चला आपण दर्शन घेऊन जाऊया पुढे. पुढे मेघाईचं मंदिर आहे, त्याचंही दर्शन करून आपल्याला गड उतरायला चालू करूया. मेंगाई देवीचं मंदिर. चला देवीची मूर्ती आणि महाराजांची मूर्ती दर्शन घेऊन आपण जाऊया. आपण चाललेलो आहे मेंगाई देवीचं दर्शन केलं, महादेवाचं दर्शन केलं. आज चला आपण कोकण दरवाजाकडे. तर चला जाऊया कोकण दरवाजाकडे. मित्रांनो कोकण दरवाजा तुम्ही बघू शकता, दरवाजा बांधकाम अजूनही आहे असं आहे आणि आहे तो कोकण दरवाजा. तर मित्रांनो हे कोकण दरवाजाचे रोड. तर गावगावून खालून शिवजयंती दिवशी पालखी आणली होती. तर तुम्ही बघू शकता हा तो भंडारा आणि हार. शिवजयंती दिवशी लाकडी पालखी पूर्णपणे खालनं घेऊन आले होते. तर चला जाऊया आपण. तर जय शिवराय मित्रांनो. तर पूर्णपणे किल्ला आपला फिरून झालेला आहे, पूर्णपणे आपण किल्ला एक्सप्लोर केलेला आहे आणि खूपच भूक लागली होती त्यामुळे आपण किल्ल्याच्या वरच्या दरवाजाला बसले, झाडाची सावली घेत. मस्त अशी दाट सावली आहे. पूर्णपणे किल्ल्यावर बघू शकता पूर्णपणे ऊन आहे आणि एक हे सावलीत ठिकाण आहे. आणि घरनं आपण येताना मित्रांनो खायला काय आणला असेल विचार करा तुम्ही. तर घरनं आपण येताना मित्रांनो शेंगदाण्याचं लाडू घेऊन आलोत, बहिणीनं केलं होतं गावाकडून येताना. तर मस्त असं लाडू खाणार आहे. माझ्या मित्राच्या तोंडाला पण बघा किती पाणी सुटलंय. तर एक घे भाऊ लाडू तू पण. चला सुरू. तर भाऊ मस्त असं एक लाडू खाऊन जाऊया आता, तेवढी ती एनर्जी.